नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती इन्कम सर्टिफिकेट कसं बनवायचं त्याबद्दल देणार आहे। सगळ्यात पूर्वी आपल्याला आपली सरकार या वेबसाईटवर जायचं आहे। आपली सरकार.mahaonline.gov.in यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथे युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे। त्यासाठी आपल्याला इथे न्यू युजर रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिलेला आहे, तिथे क्लिक करायचं आहे। फर्स्ट नंबरवर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करून घ्यायचा आहे। युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर हा डॅशबोर्ड उघडणार। इथे लेफ्ट हँड साइडला खूप सारे ऑप्शन दिलेले आहे, तिथे आपल्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सब डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिसेस यावर क्लिक करून तुम्हाला प्रोसेसवर क्लिक करायचं आहे। प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन दिसन। इथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे। इन्कम सर्टिफिकेटवर तुम्हाला क्लिक करून प्रोसेसवर क्लिक करायचं आहे। प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर हा डॅशबोर्ड उघडणार। इथे डॅशबोर्ड आणि सर्व्हिस लिस्ट दिली जाईल। सर्व्हिस लिस्टवर तुम्हाला क्लिक करून इन्कम सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही इन्कम सर्टिफिकेटवर क्लिक कराल हा डॅशबोर्ड उघडेल। इथे पूर्ण डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे, रिक्वायरमेंट आहे त्याबद्दल माहिती दिली गेलेली आहे। सविस्तर तुम्ही हे सगळे पॉइंट वाचून घ्या। महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आणि राशन कार्ड सोबतच सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याला सविस्तर भरून घ्या। भरून गेल्यानंतर त्याची स्कॅन कॉपी काढून टाका किंवा तुम्ही मोबाईलवरून पण फोटो काढून अपलोड करू शकता। फॉर्म भरण्याआधीच तुम्ही आधार कार्ड, राशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, सेल्फ डिक्लेरेशन आणि इन्कम सर्टिफिकेट साठी महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे फॉर्म 16 असेल त्याला पण तुम्ही डाउनलोड करून घ्या। कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर इथे विचारण्यात येत आहे की तुम्हाला 1 वर्षासाठी सर्टिफिकेट पाहिजे की 3 वर्षासाठी। मला हे सर्टिफिकेट 1 वर्षासाठी पाहिजे म्हणून मी 1 वर्षासाठी मी इथे सिलेक्ट केलेले आहे। इथे पूर्ण नाव आणि इथे आपलं बाबाचं नाव पूर्ण लिहायला आवश्यक आहे। बाकीचे डॉक्युमेंट इथे आपोआप अपलोड झालेले आहे, जसं आपला मोबाईल नंबर आणि आपला डेट ऑफ बर्थ। ऑक्युपेशन मध्ये इथे क्लिक केल्यानंतर हे वेगवेगळे जे पण तुम्ही बिझनेसेस करतात किंवा शेती करतात किंवा गृहिणी आहे इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। खालती स्क्रोल केल्यानंतर इथे आपल्याला आधार कार्ड बद्दल माहिती द्यायची आहे। तुमच्याकडे आधार कार्ड असेल किंवा नसेल तरी चालेल, असेल तर इथे माहिती भरून घ्या। त्यानंतर ऍड्रेस साठी तुमच्या ज्या आधार कार्डवर ऍड्रेस आहे तो इथे टाकून द्या। मी इथे पूर्ण ऍड्रेस टाकलेला आहे, सोबत पिन कोड पण टाकणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर इथे खालती स्क्रोल केल्यानंतर आपल्याला फॅमिली एज्युकेशनची डिटेल इथे टाकणं जरुरी नाही आहे। फॅमिली एज्युकेशनची डिटेल त्यावेळेस टाकणे जरुरी आहे ज्यावेळेस 18 वर्षाखालील मुलासाठी तुम्ही इन्कम सर्टिफिकेट बनवणार असेल तर। बेनिफिशियल इन्फॉर्मेशन मध्ये ज्यासाठी तुम्ही इन्कम सर्टिफिकेट बनवत आहात त्यांचं नाव आणि डिटेल पूर्ण टाकायचं आहे। इथे मी मुख्यमंत्री लाडली योजनेसाठी हा फॉर्म भरत आहे, त्यासाठी मी इथे तिची पूर्ण डिटेल टाकलेली आहे। फॅमिली फर्म इन्कम टाकणं गरजेचं नाही आहे। अदर इन्कम सोर्सेस मध्ये आपल्याला यायचं आहे। इथे वेगवेगळे इन्कम सोर्स दिलेले असेल। मी ज्याचं इन्कम सर्टिफिकेट बनवत आहे त्यांचा व्यवसाय आहे म्हणून इथे मी त्यांची इन्कम टाकणार आहे आणि व्यापारी म्हणून इथे लिहिणार आहे। तुमचा जो बिझनेस असेल तो तुम्ही इथे लिहू शकता। माझ्या केसमध्ये माझा क्लायंट व्यापारी आहे त्यामुळे त्याची इन्कम 80,000 टाकलेले आहे आणि व्यापारी म्हणून इथे लिहिलेले आहे। इथे तुम्ही कोणते डॉक्युमेंट जोडणार आहे त्याबद्दल विचारण्यात येत आहे। इथे प्रतिज्ञापत्र, आयकर विवरण, वेगवेगळे जे तलाठीचे किंवा तलाठीकडून फॉर्म इन्कम सर्टिफिकेट भेटते ते पण तुम्ही इथे अपलोड करू शकता। मी प्रतिज्ञापत्राला क्लिक केलेलं आहे आणि आय एक्सेप्ट आपल्याला क्लिक करून समोर जायचं आहे। समोर गेल्यानंतर सक्सेसफुलचा असा मेसेज येणार आहे। त्यानंतर आपल्याला काही डॉक्युमेंट इथे सबमिट करायचा आहे आणि अटॅच करून अपलोड करायचा आहे। फोटो हा आपल्याला पासपोर्ट साइज अपलोड करायचा आहे, त्यासाठी तुम्ही पेंट मध्ये जाऊन एडिट करू शकता। फोटोला पेंट मध्ये ओपन करून पिक्सल मध्ये 160x200 असं सिलेक्ट करून सेव्ह करायचं आहे। सोबतच आधार कार्ड 75 KB वरत आणि 100 KB खालत तुम्हाला अपलोड करायचं आहे। खूपच सोप्या तरीकेने इथे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता। एक आधार कार्ड मी तुम्हाला अपलोड करून दाखवतो। तुमची फाईल ही 75 KB ते 100 KB मधात असायला पाहिजे। अपलोडवर सिलेक्ट केल्यानंतर तुमची फाईल सिलेक्ट करायची आहे आणि इथे अपलोड करून घ्यायची आहे। नेक्स्ट डॉक्युमेंट मध्ये शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड इथे मी अपलोड करणार आहे, तुम्ही पण अपलोड करू शकता। इतर दस्तावेजसाठी तुम्हाला इथे वैद्यकीय पुरावा द्यायची गरज नाही आहे। वैद्यकीय पुरावा जे लोक हँडिकॅप असेल किंवा शारीरिक दुखापती असेल त्यांना द्यावा लागतो। वयाच्या पुराव्यामध्ये तुम्हाला जन्म दाखला किंवा प्राथमिक शाळेचे प्रमाणपत्र म्हणजे TC तुम्ही देऊ शकता। उत्पन्न दाखलामध्ये तुम्हाला
गावामध्ये राहत असाल तर तलाठ्याकडून भेटलेलं जे सर्टिफिकेट आहे इन्कम ते इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे, किंवा फॉर्म 60 पण तुम्ही इथे अपलोड करू शकता. इतर डॉक्युमेंटमध्ये तुम्ही शिधापत्र आणि सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, तो इथे अपलोड करायचा आहे. नसेल तर इथे सेल्फ डिक्लेरेशन लिहिलेलं आहे, इथे फॉर्म आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. हा फॉर्म मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेला आहे. दोन पैकी एक फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, फोटो चिपकवायचे आहे, पूर्ण फॉर्म भरायचा आहे, साइन करायची आहे आणि फोटो काढून याला सेल्फ डिक्लेरेशन मध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. पूर्ण डॉक्युमेंट बरोबर असेल तर ही फाईल सक्सेसफुली सबमिट होणार आहे. माझा फॉर्म हा सबमिट झालेला आहे. त्यानंतर मला इथे पैसे भरायचे आहे, त्यासाठी इथे लिंक दिलेली आहे. मात्र 33 रुपये इथे भरायचे आहे. कन्फर्म वर क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे. तुम्ही इथे UPI द्वारा पण पेमेंट करू शकता. इथे UPI वर क्लिक करायचं आहे, QR कोडवर क्लिक करायचं आहे आणि मोबाईलच्या Gmail किंवा फोन पे वरून इथे आपण खूपच सोप्या पद्धतीने पैसे भरू शकता. मी इथे आता आपल्या फोन पे ने पैसे भरत आहे. QR कोडवर स्कॅन करून इथे माझा बँक अकाउंट मधून पैसे कपलेले आहे. त्यानंतर असा फॉर्म जनरेट होईल आणि 15 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचा इन्कम सर्टिफिकेट भेटून जाणार आहे. कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट्स मध्ये जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नको विसरा. नमस्कार.